आपल्याकडे हरताळकेचा उपवास हा अतिशय कडक मानला जातो, जो निर्जल केला जातो आणि खास करून कुमारिकांसाठी हा उपवास खूप लाभदायक असतो. त्याच्यामुळे लहान लहान मुली अगदी लहानपणापासूनच हा उपवास करतात. पूर्वी तरी करायच्या, आम्ही पण अगदी लहान असल्यापासून हा उपवास धरतो आहे. आता तसं प्रमाण कमी झालं असेल, परंतु जर हा उपवास निर्जल करणं जमत नसेल मुलींना, तर शहाळ्याचं पाणी किंवा साधं पाणी घेतलं तरी चालतं, पण तेही जमणं कठीण असतं तसाही उपवास करणं. त्याच्यामुळे असा फराळ दिला जातो मुलींना की ज्याचा खाताना दाताखाली आवाज येणार नाही. तर आज असाच खास मी तुम्हाला हरताळकेला केला जाणारा उपवासाचा फराळ दाखवते. तर ह्याच्यासाठी ना मी हे बघा मोठं वाडगं भरून या राजगिऱ्याच्या लाया घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये किसलेला नारळ घालू शकता किंवा बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घालू शकता. आणि जी फळं खाताना आवाज येणार नाही दाताखाली अशी फळं याच्यात घातली जातात. जास्त करून केळं खाल्लं जातं, तर मी केळं घातलेलं आहे. 2 वेलची केळी बारीक करून ही बघा घातलेली आहेत. आणि चवीनुसार साखर घालायची. आणि जेवढ्या लाया असतील ना त्याच्या दुप्पट तरी तुम्हाला दूध घालावं लागतं. तर हे दूध घातलेलं आहे आणि एक 10 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं, म्हणजे दूध चांगलं सोक केलं जातं आणि लाया मऊ पडतात आणि खाताना छान सगळं मिळून आल्यावर ना खूप त्याची टेस्ट खूप छान येते. तुम्हाला हवं असेल तर थोडं नारळाचं दूध पण ह्याच्यात घालू शकता. आणि गोड नको असेल तर ह्या लाया तुम्ही घट्ट ताकामध्ये पण भिजवू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि इथे मी थोडीशी वेलची पावडर घातली. तर हा बघा अशा प्रकारे तयार झालेला आहे खास हरताळकेसाठी केला जाणारा हा राजगिऱ्याचा फराळ. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. धन्यवाद.